नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आपला असा आहे की जो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जो कोणी नवीन गाडी घ्यायला बघत असतो मार्केटमध्ये, आज तर 2026 चालू आहे, जून 2026 चालू आहे आणि मार्केटमध्ये आजच्या गाडीला भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक म्हणजे EV आहे, त्याच्यानंतर पेट्रोल आहे, पेट्रोल प्लस CNGचा ऑप्शन आहे आणि डिझेलचा पण ऑप्शन आहे. आणि ह्या सगळ्याच्या उपर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येकाची असते आणि जी पर्सनल गोष्ट असते ऑफकोर्स, ती म्हणजे बजेट. त्या बजेटला अनुसरून आजच्या मार्केटमध्ये अवेलेबल असलेली आपल्यासाठी अतिशय चांगली गाडी कोणती आहे हे आपलं सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं. आणि हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण भरपूर जणांना फोन करतो, मेसेजेस करतो किंवा मित्रांमध्ये आपण डिस्कशन करतो आणि प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्याला सल्ले देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, निर्णय जो आहे तो आपल्यालाच घ्यायचा असतो. आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवतो की कोणत्या कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली रिक्वायरमेंट आपली एकदम क्लिअर असली पाहिजे. आणि तुम्हाला तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती नेमकी काय रिक्वायरमेंट ही माहिती असली पाहिजे. म्हणजे काय तर तुम्हाला गाडी नेमकी कशासाठी हवी आहे. तुम्हाला फक्त ऑफिसला जाण्यासाठी गाडी हवी आहे, पॉईंट A टू पॉईंट B जाण्यासाठी गाडी हवी आहे. तुमचं रनिंग किती असणार आहे. जर का तुम्ही गाडी घेतली तर ती गाडी किती पण रुपयाची घ्या, तुम्ही 5 लाख 10 लाख 12 लाख 20 लाख कितीही रुपयाची गाडी घ्या, पण तुमचं रनिंग किती असणार आहे. कारण ह्या जेव्हा आपण लाखांच्या गोष्टी करतो तेव्हा आपण ऑफकोर्स ते लॉंग टर्मसाठी जास्तीत जास्त वापरायचं आपल्याला असतं. आणि रनिंग आपल्याला क्लिअर असेल तर आपण मग निर्णय क्षमता आपली सुधारते. जर का आपल्याला रनिंग आपलं क्लिअर असेल किती आहे ते. समजा तुम्हाला ऑफिसला जायचं आहे डेली आणि तुमचं ऑफिस समजा 20 किलोमीटरवरती, तर तुम्हाला 20 किलोमीटर जायला 20 किलोमीटर यायला असं करून 40 किलोमीटर तुमचं डेली रनिंग झालं. म्हणजे तुमच्या गाडीचं रनिंग जवळपास 20 दिवस जरी धरले महिन्यातले तरी पण जवळजवळ 800 किलोमीटर तुमचं एका महिन्यात रनिंग होणार. काही काही लोकांना फक्त गाडी लॉंग ड्राईव्हसाठी हवी असते, म्हणजे गावाला जाण्यासाठी फक्त हवी असते. लोकलला ते जास्त वापरतात. सांगण्याचा मुद्दा तात्पर्य आहे की आपलं रिक्वायरमेंटमध्ये पहिले तुमचं बजेट येतं आणि दुसरं म्हणजे रनिंग किती आहे ते क्लिअर करा. बरेच जण विचार करतात की पहिलीच गाडी घेतोय तर आपण सेकंड हँड गाडी घेऊया. पण माझं असं रेकमेंडेशन आहे, जर का तुमचं बजेट असेल 3-4 लाखाचं जरी बजेट असेल तर थोडंसं स्ट्रेच करा आयदर आणि एक नवीन गाडी घ्या. भले अल्टो घ्या पण नवीन घ्या. किंवा तुम्ही थोडं थांबा आणि मग सेकंड हँड गाडी तरी नक्कीच घेऊ नका. म्हणजे थोडं थांबा आणि नंतर मग नवीन गाडी घ्या. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये नवीन गाडी घेणं अपेक्षित आहे का. तुम्हाला आता अगदी गरजच असेल तर नवीन गाडी घ्यायला पर्याय नाही. पण जर का तुम्ही थांबवू शकत असाल 5-6 महिने तरी मिनिमम, तर तुम्ही थांबा. याचं कारण तुम्हाला सांगतो. E20 तुम्ही आता बघितलं असेल, इथेनॉल 20 जे ऑलरेडी मिक्स होऊन पेट्रोलमध्ये 3 वर्ष झालेली आहेत. आणि आत्ताच्या ज्या गाड्या आहेत पेट्रोल गाड्या ज्या आहेत त्या तुम्हाला E20ला सपोर्ट त्यांचा नाही आहे. जे इंजिन मी आता नवीन गाड्या येत आहेत मॅन्युफॅक्चर होऊन त्याला आहे सपोर्ट, पण ज्या 22 सालच्या 23 सालच्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्याला सपोर्ट नाही. त्याच्यामुळे तुमच्या एक्झिस्टिंग गाड्यांचं सुद्धा मायलेज जे आहे ते ड्रॉप होतं. इथेनॉल 20वरती आपल्या गाडीचा मेंटेनन्स कसा करायचा ह्याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. पण आजचा आपला जो टॉपिक आहे त्याच्यावरती आपण स्टिकअप राहूया की आपल्याला गाडी घेताना काय काय मुद्दे लक्षात घ्यायला हवे. बजेट. आणि बजेट आपलं समजा जेवढं काही असेल, सगळ्यांच्या बाबतीत हेच होतं की जे आपलं बजेट आहे त्याच्यापेक्षा थोडीशी 2-3 लाखांनी जास्त महाग असलेली गाडी आपल्याला आवडते. मग आपण काय करतो, फायनान्सचे ऑप्शन्स एक्सप्लोअर करतो. फिनान्शियल ऑप्शन्स एक्सप्लोअर केल्यानंतर आपल्याला कळतं की यार ठीक आहे, आपल्याला थोडंसं मॅनेज करून गाडी घेता येईल. गाडी आपण फायनल करतो की आपल्या बजेटमध्ये बसते की नाही बघून आणि आपल्या रिक्वायरमेंटमध्ये. म्हणजे आपल्याला हॅशबॅक हवी आहे की SUV हवी आहे की आपल्याला क्रॉसओव्हर हवी आहे की आपल्याला सेडान हवी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो आणि बजेटशी सांगड घालून आपल्याला जी हवी ती गाडी आपण फायनलाइज करतो. ॲटलिस्ट 2-3 गाड्या त्यांनी त्या सेगमेंटमधल्या आपण फायनल करतो आणि मग आपण टेस्ट ड्राईव्ह घेतो किंवा मग प्राईस कम्पॅरिझन करतो, शोरूम व्हिजिट करतो. हे सगळ्या गोष्टी आपण करतो. आता त्याच्याही आधी एक मुद्दा येतो की किंवा ह्याच्यानंतर सुद्धा आपण म्हणू शकतो की आपल्याला पेट्रोल गाडी घ्यायची आहे, EV घ्यायची आहे की डिझेल घ्यायची आहे. डिझेल गाड्या आता खरंच खूप कमी आहेत. फक्त मला वाटतं टाटाच्याच गाड्या ज्या आहेत ज्या डिझेलमध्ये आता अवेलेबल आहेत. ह्युंडाईनी बंद केली, मारुतीनी बंद केली. मी मीडियम स्केल गाड्यांच्याबद्दल बोलतो आहे. तर दुसरा ऑप्शन राहिला पेट्रोल प्लस CNG, कारण आपल्याला मायलेज हवं असतं. आणि त्याच्याहूनही दुसरा ऑप्शन आहे अजून नवीन जो आता हल्लीचा आहे तो म्हणजे EV.
सो पर्सनली माझं जे ओपिनियन आहे ते हे आहे की जर का तुमचं डेली रनिंग 50 ते 100 किलोमीटर असेल तरच ईव्हीकडे जा, अदरवाईज ईव्हीकडे जाऊ नका. याचं कारण असं आहे, भारतामध्ये ईव्हीला जेवढं प्रमोट केलेलं आहे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर अजून अवेलेबल नाही. भारत देश हा पूर्णपणे चायनावरती डिपेंडंट आहे ईव्हीच्या बाबतीत. याचा अर्थ असा आहे की आपल्या बॅटरीमध्ये काही झाला प्रॉब्लेम तर तुम्हाला ती गाडी जी आहे ती शोरूममध्येच न्यावी लागते, दुसरीकडे कुठेही तुम्ही काहीही करू शकत नाही. बरं, तुम्ही ईव्हीसाठी जास्त प्राईस मोजता. जर का तुम्ही लोन काढून गाडी घेणार असाल आणि जर का तुम्ही ईव्ही घेणार असाल तर तुमचे एक्स्ट्रा पैसे कमीत कमी 2-3 लाख रुपये तरी जाणार आहेत. तुम्हाला कुठलीच ईव्ही जी आहे जी तुम्हाला हवी आहे, ज्या बजेटमध्ये तुम्हाला ईव्ही हवी आहे त्या बजेटमध्ये ईव्ही तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करूनच मिळणार आहे. म्हणजे त्याच बजेटमध्ये तुम्हाला SUV सुद्धा येऊ शकते किंवा हॅचबॅक, एक चांगल्या टॉप एंड मॉडेलचा हॅचबॅक तुम्हाला मिळू शकते. उदाहरणार्थ आता द्यायचं झालं तर तुमचं बजेट आहे समजा 5 लाख, पण तुम्हाला ईव्ही घ्यायची आहे आणि ईव्ही तुम्हाला आता टाटा टियागो सारखी ईव्ही तुमच्या बजेटमध्ये बसते, थोडेसे अजून 2-3 लाख रुपये जास्त टाकून. मग तुम्ही 7-8 लाखाकडे जाता, ईव्ही घेता. पण त्या ईव्हीच्या भानगडीमध्ये होतं काय, तुमचं जे रनिंग आहे ते जर का 50 ते 100 किलोमीटर नसेल, जास्त असेल त्याच्या पर मंथ, किंवा तुम्हाला फक्त लॉंग ड्राईव्हला गाडी वापरायची असेल की तुमची ईव्ही फर्स्ट होणार. आत्ता इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही. तुम्ही म्हणाल की यार ते ॲपमध्ये वगैरे दिसतं चार्जिंग स्टेशन्स आता तशी बऱ्यापैकी आहेत, पण त्या चार्जिंग स्टेशन्सची सुद्धा एक मेक ही आहे की ती सगळीच अप असतात असं नाही आहे. आता ईव्हीचा टॉपिक तर झाला. मी ईव्हीवरती जर का हवं असेल तर कमेंट करून सांगा, मी अजून इन डिटेल व्हिडिओ करीन ईव्ही का घेऊ नये याच्यासाठी. मी पर्सनली अपोज करतो ईव्हीला, अनलेस यू हॅव स्पेसिफिक यूज केस की तुमचं डेली 50 ते 100 किलोमीटर रनिंग आहे तर तुम्हाला ऑफकोर्स ईव्ही एकदम सुटेबल आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं बजेट एक्सटेंड करून जर का तुम्ही ईव्ही घेत असाल तर लिटरली काही पॉईंट नाही आहे. कारण ईव्हीला माझ्या मते रिसेलची व्हॅल्यू पण नाही आहे. ईव्हीसाठी आपण खूप डिपेंडंट आहोत बाहेरच्या देशांवरती, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. सो ईव्ही आपण विषय कट केला. दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे पेट्रोल. आणि पेट्रोलच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर तुमचं जे रनिंग असेल ते कमी असेल किंवा जास्त असेल, पेट्रोल गाडी ऑलवेज बेटर आहे मायलेजच्या दृष्टीने. म्हणा मायलेज थोडंसं कमी मिळतं, मायलेजच्या दृष्टीने असं मी नाही म्हणलं, चुकीचं बोललो. मायलेज हे कमी मिळतं मला मान्य आहे, पण इंजिनची जी कंडिशन आहे ती तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये राहते, मेंटेन्ड राहतं इंजिन. कारण पेट्रोल हे प्युअर अजून म्हणजे काय म्हणतात त्याला, जास्त रिफाईंड क्रूड ऑइल पेट्रोल जे आहे ते. आता पेट्रोलच्या ज्या गाड्या आहेत त्याला मायलेज कमी मिळतं कारण ते जास्त रिफाईंड आहे, त्याला त्याचं जे इंधन क्षमता आहे ती कमी असते, ज्वलनशील क्षमता जी आहे ती कमी असते, त्याच्यामुळे त्याला मायलेज डिझेलच्या मानाने कमी मिळतं. तुम्ही म्हणाले पेट्रोल प्लस CNG जर का ऑप्शन घेतला तर नक्की तुम्ही विचार करू शकता. पण पेट्रोल प्लस CNGला तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला कंपनी फिटेड CNG घ्यायची आहे. उदाहरणार्थ मारुतीच्या ज्या गाड्या असतात त्या पेट्रोल प्लस CNG कंपनी फिटेड देत आहेत. आफ्टर मार्केट जर का तुम्ही CNG घेतलं तर ते बिलकुल रेकमेंडेड नाही आहे. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, आफ्टर मार्केट CNG बसवू नका. याचं कारण हे आहे की भरपूर सारे ॲक्सिडेंट्स झालेले आहेत आत्तापर्यंत आणि होतात. ज्या गाड्यांचं आफ्टर मार्केट CNG असतं त्यांना जर का कंपनी मॅन्युफॅक्चर्ड वेमध्ये जर का ते फिटिंग नाही झालं तर तो जो फिट करणार आहे त्याचं काही नाही, त्याला त्याचे पैसे मिळतात. काय 50,000 1 लाख रुपये वगैरे जे आपण जसं कॅपॅसिटी आपली असते वगैरे त्या हिशोबाने आपण बसवतो आणि जशी गाडी असेल त्याप्रमाणे त्याचं काम झालेलं आहे फिटिंग करून. पण तुमचा जो गाडी चालवण्याची जी रिस्क आहे ती तुमच्या कायम डोक्यात असणार आहे. बरं, आफ्टर मार्केट CNG बसवलं तर दुसरा डिसएडव्हान्टेज हा आहे की तुमचं इंजिनमध्ये गडबड होऊ शकते, कारण ते प्रॉपरली टेस्टेड नसतं. तुम्हाला जर का कंपनी फिटेड CNG तुम्ही बसवलं तर ते प्रॉपरली टेस्टेड सगळ्या चेक्सच्या थ्रू जातं आणि ते रेकमेंडेड आहे. म्हणून जर का तुम्हाला CNGला जायचं असेल तर तुम्ही कंपनी फिटेड CNG घ्या आणि दुसऱ्या आफ्टर मार्केट CNGचा विचारही करू नका. CNG घेताना हाही विचार करा की तुमचा जो डे टू डे तुमचा रूट आहे तिकडे तुमच्या जवळ CNG पंप आहे की नाही. कारण CNG पंप्सला सुद्धा आजकाल भरपूर लाईन्स असतात, भरपूर क्यू असते, म्हणजे गर्दी वाढलेली आहे. तेवढा इन्फ्रा आपलं तेवढं वाढलेलं नाही आहे. बरं, तुम्हाला परत त्याच्यात सुद्धा ऑनलाईन CNG बघायला लागतो. ह्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा असं होतं की आपण लाईनीत जातो, ऑनलाईन नसेल ऑफलाईन असेल तर मग काय होतं, पेट्रोल CNG संपतो, तो स्टोर्ड CNG असतो. जर का CNG संपलं तर मग पूर्ण आपला तेवढा वेळ फुकट जातो.
सो हे बेटर आहे की तुम्ही सगळा हा रिसर्च आधी करा की ऑनलाईन CNG पंप कुठे आहे, जवळ आहे का आपल्या घराच्या किती जवळ आहे. आपण जर का लॉंग ड्राईव्हला जाणार असू तर तो कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे वगैरे. सो पेट्रोल प्लस CNG हा एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे तो डिझेल. आता डिझेलबद्दल बोलूया. डिझेल गाड्यांचं जसं की आता सरकार आपल्याला माहितीच आहे, बऱ्याच सर्क्युलेशन्स वगैरे येत आहेत आणि भविष्यामध्ये डिझेल हे डिकमिशन होणार आहे पूर्णपणे. आणि याचं कारण हे आहे की आपल्याला आपली डिपेंडन्सी जास्त आहे. डिझेलसुद्धा पेट्रोलसुद्धा डिकमिशन होण्याच्या मार्गावरती. आत्ताच आपण बघितलं गडकरी साहेबांनी E85 गाडी लॉन्च केली वॅगनार, आणि E20 3 वर्ष झालेली अजून होत आहेत तोपर्यंत त्यांनी अजून E30 E40 आणणार आहोत असं सांगितलं. मी तुम्हाला जसं की मगाशी म्हटलं की मी इथेनॉलवरती वेगळा व्हिडिओ स्पेसिफिकली बनवणार आहे. त्याच्या संदर्भात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपण बोलू शकतो. उदाहरणार्थ इन्शुरन्स क्लेम मिळतो का नाही, इथेनॉलच्या बाबतीमध्ये काय काळजी घ्यायला हवी वगैरे. तर तो मी एक छोटासा व्हिडिओ बनवेन. पण आत्ता स्टिकिंग टू द पॉईंट, आपल्याला डिझेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर डिझेलची गाडी तुम्ही घेऊ शकता जर का तुमचं लॉंग रनिंग जास्त असेल तर, आणि दुसरं तुम्हाला जर का पिकअप जास्त हवा असेल तर. डिझेलच्या गाड्यांचं जे इंजिन असतं ते पॉवरफुल असतं. जर का तुमचं रनिंग जास्त असेल तर तुम्ही जे एक्स्ट्रा पैसे देता, उदाहरणार्थ आता टाटाची अल्ट्रॉस गाडी आहे, त्याचं जर का तुम्ही टॉप एंड मॉडेल बघितलं तर ते 13-14 लाखाच्या आसपास येतात, पण 5च सीट्स बसतात. मग त्याच्याऐवजी माझ्यासारखा माणूस विचार काय करेल की मी दुसरी एखादी SUV टाईप बघतो किंवा व्हेन्यू वगैरे बघतो ह्युंडाईची, जी मला 10 ते 11 लाखाच्या आसपास मिळेल, जिथे माझे की 2 ते 3 लाख रुपये वाचतील आणि मला परत SUVचा फील येईल, बूट स्पेस जास्त मिळेल. ह्युंडाईसारखी कंपनी आहे, टाटाच्या कंपॅरिझनमध्ये ह्युंडाईला मी जास्त प्रेफरन्स देईन, कारण त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस ही अतिशय चांगली आहे कम्पेअर्ड विथ टाटा. तुम्ही शेवटी हा पर्सनल डिसिजन राहतो मग की आपण डिझेलची गाडी घ्यायची आहे की मग थोडंसं सॅक्रिफाईस करून पेट्रोलची गाडी घ्यायची. त्याच्यामुळे गाडी घेताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला अपेक्षित आहे. आपलं रनिंग किती आहे, तुम्हाला कुठली गाडी घ्यायची आहे, आणि तुम्हाला त्याप्रमाणे नॅरो डाऊन करायच्या आहेत गोष्टी. लोन जे आहे, कार लोन, कारसाठी जे लोन घेतात ते अतिशय कमीत कमी प्रमाणात घ्या. फीचर्सवरती जास्त पैसे घालवू नका. कंपनी फिटेड गोष्टींवरती जास्त पैसे किंवा विचार करा. उदाहरणार्थ CNGचं मी तुम्हाला म्हटलं तसं. कारला फीचर्स आपण ॲक्सेसरीज ज्या लावतो त्या बाहेरून शक्यतो लावू नका. लावायच्याच असतील तर त्या ऑथोराईज प्रॉपर सगळं चौकशी करून मगच लावा. कारण गाडी जी बनवलेली असते ती एका पर्टिक्युलर टेस्टिंग वगैरे होऊन त्या मॅन्युफॅक्चररकडनं बाहेर येते, आणि त्याच्यामध्ये जर का आपण ॲक्सेसरीज, इलेक्ट्रिक ॲक्सेसरीज वगैरे इन्स्टॉल केल्या किंवा आता फ्लोअर मॅट वगैरे इन्स्टॉल केली, त्या फ्लोअर मॅटसाठी लॅमिनेशन जे आपण करतो, फ्लोअर मॅट नाही लॅमिनेशन मला म्हणायचं, लॅमिनेशन जे करतो त्याच्यासाठी पूर्ण फ्लोअरिंग आपण काढतो, जसं वायरिंग वगैरे काढतो, हँडब्रेकपासून वगैरे सगळं वायरिंग काढलं जातं आणि मग ते पूर्ण लॅमिनेशन केलं जातं. त्याची आवश्यकताच नाही आहे. तुम्ही सरळ, तुम्हाला जर का हवं असेल, घाण व्हायला नको असेल गाडी, मॅटचे 2 लेयर्स टाका, पण लॅमिनेशन करायची गरज नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण अननेसेसरीली करत असतो. सो त्याच्यावरती पैसे खर्च करू नका. लोन कमीत कमी घ्या. जर का तुम्हाला खरोखर आता तुम्हाला वाटतं की ही गाडी आता तुम्ही फायनल केलीत आणि मग आता तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह करून आवडली तर तुम्ही घेणार आहात, आणि जर का बजेटसाठी तुम्हाला कमी पडत असेल तर जास्तीत जास्त 3 ते 4 लाखापर्यंतच लोन घ्या. सध्याची मार्केट कंडिशन खूप वाईट आहे, फिनान्शियल दृष्ट्या वगैरे. जागतिक युद्धाचं सावट आहे आणि नोकऱ्या माहिती नाही आहेत, नाही आहेत, चालल्या आहेत त्या नोकऱ्या जात आहेत AI मुळे वगैरे. सो म्हणजे मी घाबरवत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. जेवढं झेपेल तेवढंच लोन घ्या. कॉन्टिंजन्सी आली तर आपल्याला ते रिपे करता येईल याच्यासाठी लोन घ्या. आणि आपल्याला गाडी जी घ्यायची आहे ती आपली सोय म्हणून घ्यायची, हे कायम लक्षात ठेवा. आपल्याला दाखवायला गाडी घ्यायची नाही, केवळ आपल्याला गाडी घ्यायची ती सोय म्हणून घ्यायची, हा विचार एक लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला गरज काय आहे त्याप्रमाणे तुम्ही गाडी व्यवस्थितरित्या तुम्हाला हवी तशी आणि तुमच्या म्हणतात तसं स्वप्नातली गाडी तुम्ही घेऊ शकाल. सेकंड हँड गाडी मी परत एकदा म्हणतो, नका घेऊ. सेकंड हँड गाडीचे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला नक्की माहिती पण नसतं की कशामुळे काय प्रॉब्लेम झाला आहे. ज्याच्याकडून आपण गाडी घेणार तो भरोशाचा असेल असं नाही. बरं, आपण सेकंड हँड गाडी घेतली की त्याच्यानंतर ते सगळे ट्रान्सफर वगैरे आपण करून घेणार, आणि त्याच्यानंतर आपल्याला की 1-2 वर्षांनी तरी काही ना काहीतरी कामं काढणार, कारण की 5 वर्ष जुनी, 10 वर्ष जुनी आपण गाडी घेणार.
त्याच्यावरती परत आपण खर्च करणार. सो ओव्हरऑल आपला जो खर्च असतो तो 1-2 लाखाचा जर का फरक असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो मी सेकंड हँड गाडी बिलकुल घेऊ नका. सेकंड हँड गाडी 1-1.5 लाखात मिळणार असेल तर जास्त पैसे काढेल. 3 लाखाच्या आसपास सेकंड हँड गाडी मिळणार असेल तर ती एक 6-7 महिन्यांनी 1 वर्षांनी तुम्हाला खर्च काढेल, जो की लाखाच्या घरातही असू शकतो. नोबडी नोज. सो अल्टिमेटली गाडी तिकडेच येतो आपलं 4 लाख ते 5 लाख. तर तेवढ्या रुपयामध्ये तुम्ही नवीन गाडी थोडंसं लोन घेऊ शकता. तुम्हाला नवीन गाडी घेतली तर डोक्याला टेन्शन नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, मी जे नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग जे आहे ते तुमच्या ऑथोराईज शोरूममध्येच करा. कोणी किती काही बोलू दे की आफ्टर मार्केट आपण करूया, पैसे थोडे कमी जातात, पण हे माझं ऑफकोर्स ओपिनियन आहे, तुम्हाला पटलं तर बघा. जेव्हा आपण ऑथोराईज शोरूममध्ये जातो आणि जेव्हा आपली गाडी देतो तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक टीम असते. म्हणजे इंजिनचं काम करायला एक टीम असते वेगळी. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचं बघणारी वेगळी टीम असते. ओके, सेन्सर्सचं बघणारी अजून वेगळी टीम असते. टायर्सचं प्रेशर आणि हे ते सगळं अलाइनमेंट वगैरे करणारी वेगळी अजून टीम असते. त्यांची सेक्शन्सच वेगवेगळी असतात. तुम्ही जाऊन बघा ते कसं काम करतात. आणि जर का तुम्ही, म्हणजे मला म्हणायचं आहे की ज्या माणसाला ज्याच्यातलं नॉलेज आहे तेवढंच तो काम करतो आणि दुसरीकडे हात लावत नाही. पण जर का तुम्ही आफ्टर मार्केट गेलात ना तर तो असं बघून शिकलेला असतो तो माणूस. त्याला अनुभव स्वतःला असेलच असं नाही, अनुभव असेल, पण जसं नॉलेज मिळायला पाहिजे त्या कंपनीचा म्हणून जो माणूस असतो तसा तो नसतो. त्यामुळे तुमच्या गाडीत एखादी जरी चूक झाली, एखादा चिपसेटचं त्यांनी चुकीचं केलं सेटिंग, किंवा सेन्सर जर का त्यांनी चुकीचा बसवला, आणि टेक्नॉलॉजी एवढी फास्ट बदलते ना, त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे असं नेसेसरी नाही आहे की सगळी अपडेटेड इन्फॉर्मेशन त्या आफ्टर मार्केटवाल्याकडे असेल. सो माझं हे रेकमेंडेशन आहे, तुम्ही अशा कुठल्या तरी गॅरेजमध्ये जाण्यापेक्षा कायम ऑथोराईज शोरूममध्येच गाडी द्या. थोडे 2 पैसे जास्त जातील पण डोक्याला ताप नसतो. आणि इव्हन आपल्याला जेव्हा आपण गाडी विकतो ना, 5 वर्ष 10 वर्षांनी आपण गाडी विकू, तेव्हा आपली गाडी अशी कंडिशनमध्ये असते ना की आपल्याला काही टेन्शन नसतं. आपण ज्याला गाडी देणार आहोत त्याच्या पण बाबतीत मनात काही शंका येणार नाही. तो आपल्या गाडीची व्हॅल्यू वाढते, कारण प्रत्येक सर्व्हिसिंगचा रेकॉर्ड आहे तुमच्याकडे किंवा तुम्ही ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमधनं केलेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा विचार करा आणि तुमची रिक्वायरमेंट ती नॅरो डाऊन करा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. आणि गाडी घेतल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की कोणती गाडी घेतली. हा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला मला माहिती आहे, पण जो कोणी गाडी नवीन घेणार असेल त्याला नक्की व्हिडिओ पाठवा, कारण कन्फ्युजन जे आहे ना ते खूप असतं आणि गाडी घेणं हा निर्णय खूप मोठा आहे. सो शांतपणे विचार करा आणि चांगला निर्णय घ्या. एकदा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला पश्चात्ताप व्हायला नाही पाहिजे असा निर्णय घ्या. सो हॅपी बाईंग. आणि गाडी घेतल्यानंतर सुद्धा सावकाश चालवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.